नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये अतिशय झणझणीत चमचमीत असे काळ्या वाटण्यातील चिकन रस्स्याची रेसिपी पाहणार आहोत। रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा। तर हा चिकन रस्सा अवघ्या 15 मिनिटांमध्ये तयार होतो। चिकन अवघ्या 15 मिनिटांमध्ये शिजते। तर ते कसे ते पाहूया। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपण 4 ते 5 पळी तेल घेतलेले आहे। तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं कढीपत्त्याची काही पाणी, एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा, तसेच आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे 2 चमचे। तर इथे आलं लसूण तुम्ही ठेचून वापरले तरीही चालेल। तरी आपल्याला कांदा छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि छान कांदा भाजल्यानंतर ह्या बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करणे। आणि इथे मी चिकन घेतले आहे 1.25 किलो। तर हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्याला हळद मीठ लावलेले नाही। असेच तुम्ही लगेच बनवू शकता। तर छान आपल्याला हे चिकन 2 ते 3 मिनटं मोठ्या आचेवर परतून घ्यायचे आहे। तर इथे परतल्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे अर्धा चमचा। इथे कांदा लसूण घेतलेला आहे 2 ते 3 चमचे, रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर, धने पावडर 1.5 चमचा, जिरे पावडर 1 लहान चमचा। तर छान हे मसाले आपल्याला ह्यामध्ये चिकनला लावून घ्यायचे आहे। तर हे चिकन अशा प्रकारे छान 5 मिनिटं आपल्याला परतायचे आहे। तर इथे एक वाटण तयार केलेले आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे, तसेच अर्धी वाटी सुके खोबरे, लसूण पाकळ्या, आलं छान गॅसवर भाजून घेतलेले आहे। तर हे कसे भाजायचे आहे ह्याचा व्हिडिओ आपल्या बऱ्याच रेसिपीमध्ये दाखवलेला आहे, तो नक्की फॉलो करा। तरी पण तुम्हाला मी लगेच सांगते, 2 मध्यम आकाराचे कांदे, अर्धा वाटी खोबरं, लसूण पाकळ्या, आलं छान आपल्याला गॅसवर जाळी ठेवून काळसर असे भाजून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये मुठभर कोथिंबीर टाकून मिक्सरला आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान बारीक आपल्याला वाटण बनवून घ्यायचे आहे। तर हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे। आणि हे परतताना ह्यामध्ये पाव वाटी मी गरम पाणी ओतलेले आहे आणि मीठ टाकलेले आहे चवीनुसार, जेणेकरून आपला मसाला छान शिजला जाईल, तसेच खाली लागणार नाही। तर इथे मीठ टाकलेले आहे चवीनुसार, तेही छान इथे मिक्स करून घेणे। आपल्या मसाल्यालाही छान तेल सुटलेले आहे, असे छान सेपरेट झाले। तर त्याच भांड्यावर एक खोलगट ताट ठेवून त्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचे आहे। तर इथे मी जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलेले आहे आणि ते छान 5 मिनिटं आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। आणि गरम झाल्यानंतरच याचा रस्सा आपल्याला वाढवण्यासाठी मदत होईल। तर त्याआधी आपण छान हे चिकन वरखाली करून घेऊया। तर इथे आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियमवरच ठेवलेली आहे, फास्ट ठेवू नये, नाहीतर खाली मसाला लागण्याची शक्यता आहे। तर इथे ताट काढून त्यातील जे आपण पाणी गरम झालेले आहे ते रस्सा वाढवण्यासाठी वापरूया। तर इथे थंड पाण्याचा वापर करू नये, शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा, जेणेकरून आपल्या रस्स्याला तसेच चव अप्रतिम लागते, तसेच तरीही छान येते। तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी हे ओतलेले आहे। तर इथे तुमच्या आवडीनुसार गरम पाण्याचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता, जसा तुम्हाला रस्सा दाट पातळ पाहिजे त्यानुसार। तर इथे 5 मिनिटं छान शिजून हे चिकन दिलेले आहे। तर इथे पाहू शकता चिकन आपले छान शिजलेले आहे। तर हे चिकन अतिशय टेम्पटिंग असे दिसत आहे, नक्की ट्राय करा। तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे चिकन छान सर्व करूया। तर हे चिकन तुम्ही पोळी, भाकरी, चपाती किंवा फुलके नुसत्या भाताबरोबर अतिशय अप्रतिम लागते। तर ह्यामध्ये मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तसेच जर कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे नसेल तर कोणतेही लाल तिखट आणि गरम मसाला वापरून तुम्ही हे चिकन नक्की करून पहा। तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक अँड शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत थँक्यू।